नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर प्रेक्षकांनो, आज आपण आलेलो होतो संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात महिलांचा हा मोठा जमाव या ठिकाणी दिसतो. हा नेमका जमाव कशासाठी, काय कारण आहे या ठिकाणी येण्याचं, आणि लाल बावटा नेमकं काय, कुणासाठी हे लढतंय आणि का लढतंय, यामध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः वयोवृद्ध जे शेवटच्या क्षणाला टेकलेले आहे, परंतु ते देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी नवले साहेब यांच्याशी आपण बातचीत करणार. नवले साहेब, काय याच्यावर मत व्यक्त करणार, नेमका कशासाठी लाल बावटा निघलाय? राजूर वरून अहिल्यानगरच्या दिशेने किसान सभा आणि CITUच्या वतीने हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे. आमच्या ज्या भातृभावी संघटना आहेत, माझ्या शेजारी CPIचे आमचे नेते उभे आहेत, आमचे छात्र भारतीचे अनेक सहकारी, शिव आर्मीचे अनेक सहकारी, त्याचबरोबर आमच्या राष्ट्र सेवा दलाचे सहकारी, हा आमचा जो सगळा परिवार गरिबांसाठी लढणारा आहे, त्या सर्वांच्या वतीने हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मुख्यतः आदिवासी भागात जंगल जमीन कसणारे शेतकरी आहे, त्यांचे अनेक प्रश्न आहेत, घराच्या तळजमिनीचे प्रश्न आहेत, आदिवासी भाग ज्या भंडारदऱ्यात पाणी साठतं त्याच्यातून आपली ऊस शेती पिकते, मात्र त्या आदिवासींना प्यायला पाणी मिळत नाही, त्यांचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न आम्ही घेतलेले आहेत. त्याचबरोबर शालेय पोषण आहार कर्मचारी जे भात शिजवतात, मात्र अत्यंत तुटपुंज्या मानधनावर त्यांना राबावं लागतं. दिवसभर केवळ 83 रुपये रोज, एवढ्यावर त्यांचं वर्षानुवर्ष शोषण केलं जातं. आमच्या अर्धवेळ परिचारिका आहेत, ज्यांना 90 रुपयावर पूर्ण दिवसभर राबवलं जातं. आमच्या आशा कर्मचारी आहेत, अंगणवाडीच्या ताई आहेत, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत. हे सगळे ग्रामीण जे कामगार आहेत, त्यांचे प्रश्न आम्ही घेतलेले आहेत. बांधकाम कामगारांचे प्रश्न घेतलेले आहेत. जो लॉंग मार्च निघाला त्याच्यामुळे मंत्रालयामध्ये बैठक लावण्यात आली आणि काल या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यात आलेला आहे. मात्र अजून आर्थिक जे मुद्दे आहेत, पगाराचे जे मुद्दे आहेत, त्याच्या अंतिम मंजुऱ्या या बाकी आहेत. आम्ही निर्णय केला की त्या मंजुऱ्या जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत आम्ही चालणार आहोत, आणि म्हणून हा चालण्याचा निर्णय हा आज सुद्धा आम्ही कायम ठेवलेला आहे. आपण ज्या ठिकाणावर निघलात आणि आता संगमनेर मध्ये आहात, संगमनेर मध्ये काय निर्णय झाला किंवा याच्या पुढची भूमिका काय असणार? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन काल जी बैठक लावली, त्याच्यामध्ये आदिवासी विकास मंत्री होते, आरोग्य मंत्री होते, त्याचबरोबर कामगार विभागाचे अनेक नेते होते, दादा भुसे शिक्षण मंत्री सुद्धा आलेले होते. त्यामुळे अनेक प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. आज अधिवेशन चालू आहे, त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील या मागण्यांसाठी इतरही लोकांशी भेटतायत, आणि संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यात सुद्धा हे मुद्दे मांडले जाणार आहेत, असा अजेंडा त्यांनी तयार केल्याचं मला माहिती आहे. त्यामुळे एकीकडे प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया चाललेली आहे, मात्र काही प्रश्न अजून अनिर्णित आहे, आणि त्यामुळे जोपर्यंत ते सुटत नाही तोपर्यंत आम्ही चालण्याची भूमिका घेतली आहे. आता आम्ही इथून निघणार आहोत. निझर्णेश्वर जे अत्यंत चांगलं ठिकाण इथे आहे, तर त्या दिशेने आम्ही निघालोय. तिथे आज रात्री आम्ही मुक्काम करणार आहोत, आणि मग तरी प्रश्न सुटला नाही तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आम्ही लोणीच्या दिशेनं पालकमंत्र्यांकडे कूच करणार आहोत. अंदाजे किती लोकांचा या मोर्चामध्ये सहभाग झालेला आहे आतापर्यंत? आमचा जो आकडा आहे तो 4,500-5 हजार लोक राजूरवरून निघाले. कमी जास्त होत राहतं, उन्हाची तिरीप आहे, कोणी जातं येतं वगैरे, परंतु 5,000चा कॉन्स्टंट फ्लो हा मोर्चामध्ये आमचा राहिलेला आहे. आणि मला खात्री आहे की आज संगमनेरच्या अनेक लोक येऊन मिळाले. कालपर्यंत हे नव्हते, परंतु आज सगळे संगमनेरच्या आहार कर्मचारी, अंगणवाडीच्या ताई ह्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. मला फोन येत आहेत की जसजसं मोर्चा राहुरीकडे जाईल, कामगार मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत, जंगल जमिनीचे शेतकरी सहभागी होणार आहेत. आणि आश्वासन आम्हाला असं मिळतंय, आमच्या बांधकाम कामगार फेडरेशनचे अध्यक्ष जे आहेत ते म्हणाले की आपण जर नगरच्या दिशेने आलात तर आमची सगळी फेडरेशनच त्याच्यामध्ये उतरेल, आणि त्यावेळी 20,000च्या वर हा मॉब जाईल, हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. ऐकीव गोष्टी आहे काही मोर्चाच्या बाहेर की या मोर्चामध्ये जे सहभागी झाले होते सुरुवातीपासून त्यापैकी बरेचसे काही पायाने जखमी झाले, काही आजारी झाले, असं काही आहे शक्यता त्याची? सातत्यानं चालायला लागल्यानंतर आता या आमच्या आजी आहेत, हे इतकं मोठं बोजा घेऊन जर यांना चालायला लागत असेल तर त्याचा परिणाम होणार आहे ना. हे साधी गोष्ट नाहीये. आपल्याला दररोज चालायची किती सवय असते, 24 किलोमीटर या असल्या वयातल्या आजी चाललेल्या आहेत, तर शरीरावर परिणाम होणार ना. तर सरकारने जरा दखल घेतली पाहिजे की आपल्या आईला, स्वतःच्या आईला, राधाकृष्ण विखे पाटलांना जर आपल्याला आपण पालक म्हणतो तर या सगळ्या त्यांच्या भाऊ बहीण आणि आयाच आहेत. तर त्यांना मला विचारायचंय, मुख्यमंत्री साहेबांना विचारायचंय की या आयांना, या बहिणींना तुम्ही असं चालवणार आहात का? राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर व्यक्तिगत काही आमची कोणाची दुश्मनी असण्याचं काही कारण नाही, पण ते पालकमंत्री आहेत, पालक आहेत,
ते या सगळ्यांना सांभाळण्याची, त्यांची दुखणे दूर करण्याची जबाबदारी त्यांची आहे. मी असं ऐकून आहे की त्यांचं वजन फार मोठं आहे. त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मुख्यमंत्री साहेबांबरोबर असतात आणि एका शब्दावर मुख्यमंत्री लोणीला येतात. त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट अमित शहा साहेबांबरोबर आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुमचे मोदी साहेबांबरोबर आहे आणि तुमच्या निमंत्रणावरून ते कार्यक्रमाला लोणीला येतात. मग इतकं प्रचंड वजन तुमचं जे आहे, तर ते पालक म्हणून ह्या माऊलीसाठी वापरा, खर्च करा आणि तिला 83 रुपये जो रोज मिळतो, ते जे शोषण तिचं होतंय ते दूर करा, इतकी साधी मागणी घेऊन आम्ही पालकमंत्र्याकडे निघालेलो आहे. या ठिकाणी आताच नवले साहेबांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आपल्या मागण्या काय आहेत त्या मांडलेल्या आहे. याच ठिकाणी जर आपण बघितलं तर बऱ्याचशा महिला देखील आहे. आपण महिलांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण त्या मोर्चामध्ये सहभागी आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांचा जमाव जास्त दिसतो आपल्याला. महिला सहभागी जास्त झालेल्या दिसतात, तर त्यांची देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेत आहोत की नेमकी काय यांची भूमिका आहे, कशासाठी मोर्चात सहभागी झाले. आज राजूरवरून पायी निघालो आहोत. कशासाठी? आमच्या जो अन्याय होतो त्या अन्यायाचे जाब विचारण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पायी मोर्चा घेऊन लाल झेंडे हातात घेऊन निघालो आहोत. तर आज जर आजची पोझिशन जर पाहिली तर 83 रुपये रोजावारी आम्हाला राबवून घेतलं जातंय. आज सकाळी 9 वाजता आम्ही घरून निघतो आणि शाळेत जातो. शाळेत गेल्यानंतर शालेय पोषण आहार शिजवतोय, मुलांना वाटतोय आणि त्याप्रमाणे आमच्या मोलाचे दाम आम्हाला भेटत नाही. तर आज आम्ही या शासनाला, या पालकमंत्र्याला विचारायला निघालोय. सर्व महिला ज्या शालेय पोषण आहार शिजवत आहेत त्या महिला आम्ही सोबत सगळे आतापर्यंत राजूरवरून पायी मोर्चा आमचा इथं आलेला आहे. संगमनेर मध्ये मुक्कामी असून आम्ही आता निदर्शनेश्वरला मुक्काम करणार आहे. आता पायी निघणार आहे आणि सरळ बुसे साहेब म्हणजे आपले पालकमंत्री जे आहे त्यांच्या विखे पाटील यांच्या मंत्र्याला त्यांच्या घरावर जाऊन बसणार आहे. का? आम्ही बहिणी आहेत, आम्ही शालेय पोषण आहार जर शिजवतोय आणि आम्हाला जर 83 रुपयेवारी जर तुम्ही राबवून घेताय तर आमच्यावर असा अन्याय का करताय? आम्ही केरळ राज्याप्रमाणे ते पण आपल्या भारतातलंच एक राज्य आहे केरळ राज्य. तिथे जर 18,000 रुपये देतात तर इथं महाराष्ट्रामध्ये असं का देत नाही? आम्हाला का 2,500 वारी राबवून घेतात? आज जर शालेय पोषण आहाराच्या महिलांची त्यांच्या घराची जबाबदारी जर पाहिली तर 83 रुपयामध्ये तेलाची पिशवीने 1 किलो साखर पण येत नाही. तर आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा? आमचं हे घरानं कुणाला सांगायचं? आमच्या शाळेत गेल्यानंतर गॅस स्फोट होतोय, कुकरचा स्फोट होतोय, याच्यामधून आमच्या स्वतःच्या जीवावर किती मोठी हानी जरी आली तरी आमचा विमा नाही, काहीच नाही, आमची दखल घ्यायला सुद्धा कुणी नाही. आज आम्ही आमच्या पायी मोर्चानुसार आम्ही शासनाला विचारतोय आणि सरळ पालकमंत्र्याला विचारायला त्याच्या घरी जाणार आहे. का? आमच्यावर असा अन्याय का? आम्ही काय पाप केलंय? जर केरळ राज्याला ज्याप्रमाणे तुम्ही 18,000 देताय तर इथल्या महाराष्ट्रातल्या या शालेय पोषण आहाराच्या महिलांना आणि बांधवांना का नाही? त्यांच्यावर जर तुम्ही एवढा सहकार्य करताय, त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देताय, दिवाळीचा बोनस देताय, तर आमच्या महाराष्ट्रातल्या या ज्या शालेय पोषण आहार महिला आहे तर यांना का बरं नाही? आमच्यावर एवढा अन्याय का? आमच्या अन्यायाची मॉब विचारायला आम्ही त्यांच्या पालकमंत्र्याच्या घरी जाणार आहे, त्यांच्या घरी बसणार आहे आणि त्यांना विचारल्याशिवाय, त्यांनी आम्हाला दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही. मी सर्व शालेय पोषण आहारच्या टीमच्या वतीनं आम्ही बोलतो. आम्ही हा लॉंग मार्च काढत आहोत. राजूर ते अहिल्यानगर असा हा लॉंग मार्च आमचा आहे. तर आम्ही राजूर ते अकोलेपर्यंत आम्ही चालत पायी आलो. तिथं आमचा मुक्काम होता राजूर तहसील कार्यालयावर. तर तिथं आम्हाला सरकारने एक पत्र पाठवलं आणि बैठक घ्या असं बैठकीला आम्हाला चर्चेला बोलवलं. तर चर्चेला आम्ही काल गेलो चर्चेला. तर चर्चा काय आम्हाला सकारात्मक वाटली नाही. तर सरकारने आमची थोडीशी दखल घ्यावी. सरकार म्हणजे आम्ही एवढं 2,500 मध्ये काम करतोय, 2,500 रुपये महिना म्हणजे 83 रुपये रोज. या सरकारला लाच का वाटत नाहीये? तर सरकारने अक्षरशः आम्हाला आमचा इतका तळतळ घेतलेला आहे सरकारने. आणि इथून पुढे आता आम्ही हा संगमनेर मधून तर लोणीच्या दिशेने निघालो आहोत. जर आता लोणीपर्यंत जातपर्यंत जर आम्हाला सरकारने आश्वासन जर दिलेलं नाही तर आमची तयारी नगर आणि मंत्रालयापर्यंत जायची तयारी आम्ही ठेवलेली आहे. आता आम्ही माघार घेणार नाही. शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे जवळजवळ आमचे 2023 पासून 1,000 रुपयाची वाढ केलेली तर ती अजून अंमलात आणलेली नाहीये. आणि ते सांगताय का आम्हाला विचार करावा लागल. तुम्हाला 1,000 रुपये देण्यासाठी जर सरकारला आमचा विचार जर करावा असला, तुम्ही कामधडधड वाढवताय शालेय पोषणचे आणि 1,000 रुपयाचा जर तुम्ही विचार करत असला
तर आम्ही पण आता मागे हटणार नाही. आम्ही पण सर्व पोषण आहार बंद ठेवून आता आम्ही लढणार आहोत आणि डॉक्टर अजित नवलेंच्या मार्गदर्शनाखाली लॉंग मार्च काढणार आहोत. एवढी सरकारला एवढीच विनंती करते का आता तरी तुम्ही आमचा छळ थांबवा, आमची दखल घ्या आणि आमच्या महिला ज्या रडतायत तर इथून पुढे सरकार जेव्हा मत मागायला येईल तेव्हा हे सरकार रडल्याशिवाय राहणार नाही. एवढीच विनंती सरकारला करते आणि आमची दखल घ्यावी हीच विनंती करते. इन्क्लाब जिंदाबाद. अरे कोण म्हणतं देत नाही, शालेय पोषण आहार संघटनेचा